सगळे नाराज झाले, त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आणि मंदिर परिसर एवढ्या मोठ्या गाड्या सोडल्या जात नाहीत. तुमच्याच गाड्या सगळ्या आतमध्ये आल्या होत्या. पण तो काही चर्चेचा विषय काय होतो त्यामध्ये? दरवर्षी आता गाड्या येतात सगळ्या लोकांच्या, मंत्री महोदयांच्या. नाही म्हणजे गर्दी असताना सुद्धा तुमच्या मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या, त्यामुळे भाविक नाराज आहेत आणि सामाजिक संघटनांनी सोशल मीडियाला देखील आता प्रतिक्रिया दिली. नाही, मला वाटतं दरवर्षीच मी पंढरपुरात दर्शनाला येतो. आता आज दर्शनाला येताना जी काही त्यांची नियमावली असेल गाड्यांच्या संदर्भात, ती खरं म्हणजे मला जी कल्पना नव्हती एक तर मूळ. आणि प्रत्येक आषाढीला मी स्वतः येताना मी कधीच गाडी आणत नाही. मी स्वतः पथ्य पाळतो की शिवाजी पुतळ्याजवळ गाडी सोडतो आम्ही, आणि मी नेहमी पायी आलेलो आहे. तिथे गाड्यांचं असं काही घेऊन जाणं, लवाजमा घेऊन जाणं, याच्यात काही फार असं मी कधी त्याला प्राधान्य दिलेलं नाही. किंवा आषाढीसारख्या गर्दीच्या वेळी सुद्धा मी स्वतः पायी उतरून चालत आलेलो आहे. आता जर तसा नियम मला सांगितला असता की गाड्या घेऊन जाणं अडचण आहे किंवा तिथे भाविकांची अडचण होणार आहे, भाविकांच्या ज्या भावना आहेत त्या माझ्या दृष्टीने सर्वप्रथम आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये किंवा वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यापूर्वी मी पालकमंत्री असताना उलट मला वाटतं माझ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आषाढी यात्रेचं नियोजन झालं, यापूर्वी कधी असं नियोजन नव्हतं. त्यामुळं वारकऱ्यांचा अनादर करणं ही भावना अजिबात माझ्या मनात कधी येणं नाही. भविष्यात असे काही जर असेल काही प्रसंग आले तर आपण निश्चितपणे ती काळजी घेऊ, ज्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.